क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 12 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. तर 2026मध्ये मिळालेले पद्म पुरस्काराबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्नचे सिरीज आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, 16 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा प्रस्ताव आणणारे भारताचे पहिले राज्य कोणते? तर भारताचे पहिले राज्य होते कर्नाटक. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्याही कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पात ऑपरेशन्सचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरलेले आहेत? तर RM नजप्पा हे ठरलेले आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. पहिली महिला अणुऊर्जा प्रकल्प प्रमुख नाव काय? RM नजम्माई. विक्रम, भारताची कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे नेतृत्व करणारी पहिली महिला. संस्था न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIL. ठिकाण केंगा जनरेटिंग स्टेशन युनिट 3 आणि 4. पद चीफ सुपरिटेंडेंट. अनुभव अणुऊर्जात 35 वर्षाचा दीर्घ अनुभव. शिक्षण इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. हे खूप महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत आणि कोणत्या देश दरम्यान संयुक्त लष्करी सराव लेमिटी 2026ची 11वी आवृत्ती सुरू झाली? तर ती भारत आणि सेशेल्स, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. संयुक्त लष्करी सराव लेमितीये 2026. सहभागी देश भारत आणि सेशेल. किती आवृत्ती आहे? 11वी एडिशन आहे. ठिकाण कोणतं आहे? सेशेल येथे. कालावधी 9 ते 20 मार्च 2026. अर्थ लेमितीयेचा अर्थ काय आहे? मिनी फ्रेंडशिप, म्हणजेच मैत्री. विशेष प्रथम भारताची तीनही सैन्यदल, भूदल, नौदल आणि वायुसेना इथे सहभाग होणार आहे. उद्देश काय असणार आहे याच्या? दहशतवादी विरोधी कारवाई आणि संयुक्त लष्करी कौशल वाढवणे. तर हा खूप महत्त्वाचा सराव आहे विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, शिकागोचे माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण आहे? तर ते कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. शिकागोचे माजी विद्यार्थी पुरस्कार नाव काय? KV सुब्रमण्यम. मानकरी हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय अर्थतज्ज्ञ आहेत. सध्याचे पद IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताचे कार्यकारी संचालक. माजी पद भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार हे माजी पद आहे. संस्था युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस. गौरव जागतिक आर्थिक धोरणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हा शिकागोचे माजी विद्यार्थी पुरस्काराबद्दल माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन कधी साजरा केला जातो? तर तो 10 मार्चला साजरा करण्यात येतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2026 रोजी भारतातील पहिली रिंग मेट्रोचे उद्घाटन कोठे केले? तर हे उद्घाटन नवी दिल्ली इथे करण्यात आले, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताची पहिली रिंग मेट्रो ठिकाण नवी दिल्ली येथे. उद्घाटक 8 मार्च 2026. मार्ग दिल्ली मेट्रोची पिंक लाईन. विस्तार मजलिस पार्क ते मौजपूर बाबरपूर कनेक्टिव्हिटी याद्वारे मिळणार आहे. लांबी एकूण 71.17 किलोमीटर. जगातला सर्वात लांब रिंग मेट्रोपैकी एक. वैशिष्ट्य म्हणजे दिल्लीच्या रिंग रोडला समांतर शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगाने प्रवास इथे करण्यात येईल.
तांत्रिक यमुना नदीवर नवीन पूल आणि डबल डेकर वायडक्टरचा समावेश याच्यात आहे. तर ही माहिती भारताची पहिली रिंग मेट्रोबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्करी उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती होणार आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारतीय लष्कर उपप्रमुख नाव काय? लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. नियुक्ती 1 एप्रिल 2026 पासून. सध्याचे पद प्रमुख दक्षिण कमांड पुणे इथले. कोणाची जागा घेणार आहेत? लेफ्टनंट जनरल S.N. राजा सुब्रमण्यम यांची ते जागा घेणार आहेत. पार्श्वभूमी 11वी स्ट्राईक कोरचे माजी प्रमुख आणि आर्म कोरचे अधिकारी आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, कोल्ड रिस्पॉन्स हा द्विवार्षिक लष्करी सराव कोणत्या संघटनेद्वारे आयोजित केला जातो? तर हा नाटो संघटनेद्वारा आयोजित करण्यात येतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सराव आयोजक नाटो उत्तर अटलांटिक करार संघटना हा नाटोचा फुल फॉर्म आहे. ठिकाण प्रामुख्याने नॉर्वे येथे. स्वरूप हा एक आर्कटिक क्षेत्रातील अत्यंत थंड हवामानातील लष्करी सराव आहे. उद्देश नाटो सदस्य देशांमधली लष्करी समन्वय वाढवणे आणि उत्तर युरोपच्या संरक्षणासाठी सज्ज राहणे. सहभाग नाटो सदस्य देश आणि भागीदारी देशाचे हजारो सैनिक यात सहभागी होतात. तर ही महत्त्वाची माहिती कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सरावाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला उद्योजक सक्षमीकरण योजना TWEES कोणत्या राज्याने सुरू केली? तर हे तमिळनाडू या राज्याने सुरू केली, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. महिला उद्योजक सक्षमीकरण योजना तमिळनाडू राज्य. उद्देश महिला उद्योजकांना आर्थिक स्वावलंबन आणि व्यावसायिक मार्गदर्शन देणे. मुख्य लाभ म्हणजे कमी व्याजदरात कर्ज, कौशल्य विकास आणि उद्योजकासाठी विशेष अनुदान याद्वारे मिळणार आहे. अंमलबजावणी तामिळनाडू औद्योगिक गुंतवणूक महामंडळ TIIC द्वारे. विशेष म्हणजे महिला नेतृत्व असलेले सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्राधान्य याद्वारे मिळणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, शैक्षणाक 150 लांब पल्ल्याचे अटक ड्रोन कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? तर हे न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी NRT याद्वारे विकसित करण्यात आला, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. शैक्षणाक 150 लांब पल्ल्याचा ड्रोन विकसित न्यू स्पेस रिसर्च टेक्नॉलॉजी NRT बेंगळुरू द्वारे. प्रकार लांब पल्ल्याचा कामिकाझे अटॅक ड्रोन आहे विद्यार्थी मित्रांनो. पल्ला 150 किमीपेक्षा जास्त मारा करण्याची क्षमता इथे आहे. वैशिष्ट्य म्हणजे स्वॉर्म तंत्रज्ञानाचा वापर करून शत्रूच्या रडार यंत्रणाला भेदण्यामध्ये हा सक्षम असणार आहे. उपयोग शत्रूची महत्त्वाची लष्करी तळावर आणि धोरणात्मक ठिकाणावर अचूक सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा लांब पल्ल्याचा ड्रोन आहे. तर ही माहिती शैक्षणाक 150 बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, अमेरिकेच्या 50 वर्षातील पहिला नवा मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या कंपनीच्या भागीदारीत सुरू केला जाणार आहे? तर हा रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड यांच्या भागीदारीमध्ये सुरू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. रिलायन्स एक्सॉन मोबाईल तेल लिमिटेड प्रकल्प भागीदारी रिलायन्स इंडस्ट्री आणि एक्सो मोबिल अमेरिका या कंपनीद्वारे. ठिकाण अमेरिकाच्या गल्फ कोस्ट क्षेत्र इथे. महत्त्व गेल्या 50 वर्षातील अमेरिकातील हा पहिला नवीन मोठा प्रकल्प आहे. क्षमता दररोज सुमारे 2.5 लाख बॅरल तेल शुद्ध करण्याची क्षमता असणार आहे. तंत्रज्ञान प्रगत क्रॅकिंग आणि डिसफ्ल्युरायझेशन या तंत्राद्वारे ही रिलायन्स आणि एक्सॉन मोबाईल या कंपनीद्वारे तेल शुद्धीकरण होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. तर 2026मध्ये जे पण पद्म पुरस्कार मिळाले त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि पद्म पुरस्कार महाराष्ट्राच्या कोणकोणत्या व्यक्तींना मिळाले त्याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ते येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता विद्यार्थी मित्रांनो, पद्म पुरस्कारबद्दल माहिती पाहूया. पद्म पुरस्कार हे भारतीय
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. हा पुरस्कार प्रामुख्याने असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. हा पुरस्कार कोणाला आणि कशासाठी दिला जातो याची आपण सविस्तर माहिती पाहूया. कोणाला दिला जातो? क्षेत्र, कला, समाजसेवा, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय, साहित्य, शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आणि इतर कोणत्याही क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भेदभाव न करता हा पुरस्कार देण्यात येतो. व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही. अपवाद आहे विद्यार्थी मित्रांनो काही. सरकारी कर्मचारी उदाहरण डॉक्टर्स, शास्त्रज्ञ वगळता हे सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत. हा पुरस्कारासाठी पात्र नसतात. पुरस्काराचे 3 स्वरूप आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे पुरस्कार श्रेणीच्या अनुसार दिला जातो. पद्मविभूषण विलक्षण आणि विशिष्ट सेवासाठी दिला जातो. हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पद्मभूषण उच्च श्रेणीच्या विशिष्ट सेवासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि पद्मश्री कोणत्याही क्षेत्राची विशिष्ट सेवासाठी दिला जातो. निवड प्रक्रिया का असतो? शिफारस दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबर या काळात पुरस्कारांचे नामांकन मागवली जातात. कोणताही व्यक्ती स्वतःचे नाव किंवा दुसऱ्याचे नाव सुचवू शकते. समिती पंतप्रधानांनी दरवर्षी स्थापन केलेली पद्म पुरस्कार समिती या नावाने छाननी करते. घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजेच 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला ह्या पुरस्काराची घोषणा केली जाते. आता आपण 2026चे पद्म पुरस्कार पाहूया. सर्वात आधी पद्मविभूषण पुरस्कार 5 व्यक्तींना मिळालेले आहेत. पहिले म्हणजे धर्मेंद्र सिंग देओल, मरणोत्तर यांना कला क्षेत्रासाठी. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. एन राजम, कला क्षेत्र उत्तर प्रदेश, प्रसिद्ध व्हायोलिन वादक यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. के टी थॉमस, सार्वजनिक व्यवहार केरळ यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. आणि पी नारायण, साहित्य आणि शिक्षण क्षेत्र केरळ यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. आणि 5वे व्यक्ती कोण आहेत? व्ही एस अच्युतानंदन, मरणोत्तर यांना सार्वजनिक व्यवहार यांच्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि ते माजी मुख्यमंत्री आहेत केरळ राज्याचे. तर 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. तिथून एक व्यक्ती महाराष्ट्राचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, धर्मेंद्र सिंग देओल. तर हे पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्र सरकार. महाराष्ट्राचे व्यक्ती अलका याज्ञिक कला क्षेत्रासाठी, पियुष पांडे मरणोत्तर कला क्षेत्रासाठी, उदय कोटक व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 3 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळाले. अलका याज्ञिक कला, पियुष पांडे कला या क्षेत्रासाठी आणि उदय कोटक यांना व्यापार व उद्योग या क्षेत्रासाठी. त्यानंतर आपण पद्मश्री पुरस्कार पाहूया महाराष्ट्राच्या व्यक्तींना. डॉक्टर अरविंदा फडणवीस वैद्यकीय क्षेत्रासाठी, अशोक खाडे व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी, भिक्खू लाडक्या ढिंडा कला क्षेत्रासाठी, जनार्दन बापूराव बोथे सामाजिक कार्य क्षेत्रासाठी, जुजर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी, माधवरन रंगनाथन कला क्षेत्रासाठी, रघुवीर तुकाराम खेडकर कला क्षेत्रासाठी, रोहित शर्मा क्रीडा या क्षेत्रासाठी, सतीश शाह मरणोत्तर कला क्षेत्रासाठी, सत्यनारायण नुवाल व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी आणि श्रीरंग देवबा लाड शेती या क्षेत्रासाठी यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो 11 पद्मश्री, 1 पद्मविभूषण आणि 3 पद्मभूषण हे म्हणजेच टोटल 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहे. तर ही पण माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाच्या सिरीजमध्ये एक प्रश्न तुमच्यासाठी असतो क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, महाराष्ट्र सरकारने 2 लाख पीक कर्ज माफी आणि 50,000 प्रोत्साहन या कर्जमाफी योजनेचे नाव काय दिलेले आहे. तर तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आहे. तर या ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला येत नसेल तरी पण ट्राय करा, कारण की ट्राय करायला हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार असाल. तर विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली पण करंट अफेअर कवर करत आहोत. ते पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि यासोबत तुमची प्रॅक्टिस व्हा म्हणून आपण टेस्ट सिरीज पण आपली लॉन्च केलेली आहे करंट अफेअरची. हे टेस्ट सिरीज पण तुम्हाला कशी वाटत आहे आणि इथले प्रश्न
इझी, काही प्रश्न इझी असणार आहेत, काही हार्ड असणार आहेत आणि काही मॉडरेट असणार आहे. तर ही टेस्ट सिरीज एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं बनवण्यात गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही टेस्ट सिरीज पण तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.